गोंदिया जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळेच हवेत गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा. परभणीत वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस. उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीसा दिलासा. यवतमाळमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. पावसामुळे भुईमूग आणि तीळ पिकाला फटका बसण्याची शक्यता. इंदापूर तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. निमगाव केतकीच्या आठवडे बाजारात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे भाजीपाला फळे विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांचं नुकसान. जालन्याच्या अंबडमधील जलशुद्धीकरण केंद्राचं काम अंतिम टप्प्यात. दिवाळीपर्यंत 1 दिवसाआड पाणी मिळणार. शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची माहिती. अहिल्यानगर शहरासह उपनगरात ऐन उन्हाळ्यात 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत शटडाऊन. महानगरपालिकेनं टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची ग्रामस्थांची विनंती. धाराशिव जिल्ह्यात 11 मे पर्यंत जमावबंदी लागू. शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. आंदोलनं आणि सभांसाठी पोलीस अधिकाऱ्यांची परवानगी घेणं बंधनकारक. बीडच्या आष्टी तालुक्यातील कासारीमध्ये तपस्वी शिवस्वरूप बन महाराज यांच्या 47व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता. पंचक्रोशीतील भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती. धाराशिवच्या परांड्यामध्ये सोनारी गावातील कालभैरवनाथची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. भाविकांची मोठी गर्दी. पुण्यातील कोंढवा भागात छऱ्याच्या बंदुकीतून घराच्या खिडकीवर गोळीबार. समोरच्या सोसायटीतील बिलाल शेखनं हा गोळीबार केल्याचं समोर. आरोपीला अटक. मुलीनं प्रेमविवाह केल्याच्या कारणातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार. गोळीबारात मुलीचा जागीच मृत्यू तर जावई जखमी. गोळीबार करणारे माजी सीआरपीएफ जवान असल्याची पोलीस सूत्रांची माहिती. 5 ते 6 मध्यधुंद तरुणांकडून कोल्हापूरच्या रामानंद नगरमधील हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या घरावर दगडफेक. घटनेत 2 जखमी झाले. तोडफोड करणाऱ्या टोळक्याला करवीर पोलिसांकडून अटक. इंदापूरच्या उजनी जलाशयात अवैध वाळू उत्खनन करणाऱ्या माफियांविरोधात मोठी कारवाई. 40 लाखांहून अधिक किमतीचं वाळू उत्खननाचं साहित्य नष्ट केलं. तर वाळू माफियांच्या 6 बोटींवर देखील कारवाई करण्यात आली. गडचिरोलीत रानटी हत्तींच्या हल्ल्यात 3 महिला जखमी. हत्तींचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी. वाशिमच्या शेंदुरजना मोरे गावचा सुपुत्र आणि भारतीय लष्करात कर्तव्य बजावत असलेले जवान वासुदेव संभाजी शेळकेंचा अपघातात मृत्यू. शेळकेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती बिघडली. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून कराडची तपासणी. रक्त चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील उपचार होणार. बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे वर्ग. त्यामुळे तपासाला गती मिळेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा. बीडच्या माजलगावमधील मराठवाडा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये 15 कोटींचा अपहार. अपहार प्रकरणात अध्यक्ष, लेखापरीक्षकासह 24 जणांवर गुन्हा दाखल. या प्रकरणातील आरोपी अद्याप फरार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.